कढईमध्ये परफेक्ट मऊ आणि मोकळा मसाले भात कसा करायचा तो आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वाती। तर आज आपण मस्त असा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मसाले भात तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत, गाजर देखील उभे चिरून घेतले आहेत, त्याचबरोबर ताजे हिरवे मटार घेतले आहेत, एक मोठा बटाटा त्याचे चौकोनी काप करून ते पाण्यामध्ये घालून ठेवले आहेत कारण ते काळे पडू नयेत यासाठी। त्याचबरोबर खड्या मसाल्यामध्ये एक तमालपत्र, एक चक्री फूल आणि थोडासा दालचिनीचा तुकडा, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट 2 ते 3 चमचे घ्यायची आहे। त्याचबरोबर 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा मीठ, पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट हे मसाले घ्यायचे आहेत, त्यामुळे भाताला चव खूपच छान येते। आता इथे मी 1 बाउल बासमती तांदूळ घेतला आहे। आता या तांदूळमध्ये 2 वेळेस पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून ते साईडला तसंच ठेवून द्यायचं आहे कारण बाकीचे आपण सर्व प्रोसेस करूपर्यंत ना या तांदळाला लागलेली जी एक्स्ट्राची स्टार्च असते ना तर ती सर्व निघून जाईल। तर त्यासाठी अशा प्रकारे पाण्यामध्ये तांदूळ भिजवून ठेवायचे आहेत। गॅसवरती कढई ठेवली आहे। कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालायचं आहे कारण नंतर यामध्ये थोड्याशा तुपाचा आपण वापर करणार आहोत। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि आलं लसूण हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ती घालायची आहे। आता ही जी पेस्ट बनवली आहे ना यामध्ये मी 4 हिरवी मिरची, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि तो खलबत्त्यामध्ये चेचून घेतला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता। कांदा घातला आहे। कांदा देखील थोडासा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवायचा आहे। आता यामध्ये खडे मसाले घालू, तमालपत्र, चक्री फूल आणि दालचिनी हे देखील मिक्स करून घेऊ। यामध्ये आता बटाट्याचे तुकडे घालायचे आहेत जे आपण चौकोनी कट करून घेतले आहेत। ते बटाट्याचे तुकडे यामध्ये घातल्यानंतर गाजर देखील घातला आहे आणि हिरवे वाटाणे देखील घालायचे आहेत। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। भाज्या खूप जास्त भाजायच्या नाहीत, नाहीतर त्या काय होतं भात शिजेपर्यंत खूप जास्त शिजतात। थोड्याशा तेलामध्ये फक्त या परतून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये सर्व जे मसाले आहेत हे मीठ, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा तिखट आणि थोडीशी हळद हे सर्व यामध्ये घातल्यानंतर मिक्स करून घेऊ। 1 बाउल आपण तांदूळ घेतलं होतं त्यासाठी 2 बाउल पाणी घ्यायचं आहे। हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे। तर 2 बाउल पाणी मी पातेल्यामध्ये साईडला गरम होण्यासाठी ठेवून दिलं आहे। आता ते पाणी देखील गरम झालं आहे, ते पाणी यामध्ये घालायचं आहे। अशा प्रकारे एका साईडला फोडणी करत असताना तुम्ही दुसऱ्या साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलात ना की भात देखील पटकन तयार होण्यास मदत होते। पाणी घातल्यानंतर देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गॅस आता मोठ्या आचेवरती चालू करायचा आहे। ऑलरेडी पाणी गरम असल्यामुळे पाण्याला पटकन उकळी येते। यामध्ये भिजवून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत। तांदळातील सर्व पाणी काढलं आहे आणि ते तांदूळ यामध्ये घालायचे आहेत। मिक्स करून घेऊ। आता याला छानशी 2 ते 3 वेळेस उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर याच्यावरती प्लेट झाकून 5 ते 7 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे। 1 वाटी किंवा 1 बाउल जर तुम्ही तांदूळ घेतलात ना तर त्यासाठी 2 वाटी किंवा 2 बाउल पाणी घ्यायचं आहे। जितकं तुम्ही तांदूळ घ्याल त्याच्या डबल बरोबर पाणी घ्यायचं आहे। हे पाण्याचं मेजरमेंट एकदम परफेक्ट होतं। प्लेट झाकून आता 5 ते 7 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिट झाले आहेत। प्लेट काढून पाहायची आहे आणि गॅस लो फ्लेमवरती करून ठेवायचा बरं का। गॅस अजिबात मध्यम आचेवरती ठेवायचा नाही, एकदम बारीक गॅस करायचा आहे आणि अशा प्रकारे हे झाकून ठेवायचं आहे। आता एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ कारण भात शिजताना ना भाज्या सगळ्या वरच्या बाजूला आलेल्या असतात, त्यासाठी अशा प्रकारे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये जवळजवळ 4 चमचे मी तूप घातला आहे। तूप घातल्यामुळे भात मऊ छान होतो, तर त्यासाठी इथे तुपाचा वापर करायचा आहे। मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे एक लेवल करून घ्यायची आहे भाताची आणि झाकून 10 मिनिटासाठी मंद आचेवरती आता हे भात शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे।
प्लेटवरती जाड काहीतरी वस्तू ठेवायची. मी ते एक छोटासा खलबत्ता ठेवत आहे. त्यामुळे काय होतं, आतल्या आत वाफ ना थांबते, त्यामुळे भात एकदम छान शिजतो. आता प्लेट काढून पाहू आपण. एकदम परफेक्ट व्यवस्थित असा हा भात शिजला गेला आहे. एकदम मऊ पण आणि मोकळा देखील तयार झाला आहे. आणि तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा शिजला देखील गेला आहे. भाताचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि तो बोटावरती दाबून बघायचा आहे. त्यामुळे आपल्याला कळतं की भात व्यवस्थित शिजला आहे का तो. वरून थोडीशी कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ. आता आपण ताटामध्ये भात काढून घेऊ आणि अगदी कमी वेळात टेस्टला बेस्ट असा हा मसाले भात तयार झाला आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूपच आवडेल. तर भाताबरोबर इथे मी तळलेले पापड घेतले आहेत. त्याचबरोबर टोमॅटोची कोशिंबीर घेतली आहे. टोमॅटोची कोशिंबीर आणि काकडीची कोशिंबीर दोन्हीचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, ते देखील तुम्ही चेक करू शकता. यामध्ये तुम्ही आणखीन तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता, जसं की बीन्स आहे, टोमॅटो आहे किंवा काजू देखील तुम्ही इथे वापरू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ जर जुन्या पद्धतीचे असतील ना, तर त्यावेळेस पाणी थोडं इथे जास्त लागू शकतं. तर अशा वेळेस तुम्ही एक्स्ट्रा पाणी गरम करून ठेवायचं आहे. आणि भात शिजताना तुम्हाला वाटलं की पाणी थोडंसं कमी पडत आहे, तर त्यावेळेस तुम्ही या पाण्याचा वापर करू शकता. रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूपच आवडेल. तर परत भेटू आपण पुढील रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.